हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघतोय वर्कशॉप अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या पाठाचा आपण वर्कशॉप बघतोय. मित्रांनो, सुरुवातीला आपण साइडपट्टीतले जे प्रश्न आहेत, फॅक्च्युअल क्वेश्चन्स, ते आपण इथं पाहणार आहोत. आता याचं उत्तर रिटर्नमध्ये मी जर तुम्हाला दिलं असतं तर तुम्ही पाहिलं असतं, कॉपी करून दिलं असतं, शाळेमध्ये तुम्ही ते दाखवलं असतं. परंतु आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पॅसेज हा छापून येतो आणि त्या पॅसेजमध्ये आपल्याला उत्तर शोधावं लागतं आणि ते जसंच्या तसं उत्तर आपल्याला लिहून चालत नाही. त्याच्यामध्ये थोडा बदल करावा लागतो आणि तो बदल लक्षात यावा आणि पॅसेजमधलं उत्तर परीक्षेत कसं द्यायचं आहे यासाठी मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ते उत्तरामध्ये काय बदल करायचा आहे तेही आपण इथं बघणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बघा आणि तुमच्या लक्षात येईल. साइडपट्टीतले प्रश्न आपण इथं बघतोय. तर चला बघूया. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. या रायटर्स फादरचा म्हणजेच या लेखकाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, तर त्याचं उत्तर पहिल्याच ओळीमध्ये आहे. ओळ आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. तर तुम्ही याचं उत्तर लिहू शकताय, रायटर्स फादर वॉज ए मेडिकल प्रोफेशनल. आता माय फादर जो शब्द आहे तो शब्द आपल्याला परीक्षेत लिहायचा नाही, तर आपल्याला लिहायचा आहे रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. तर असा तुम्हाला निश्चित बदल करावा लागेल परीक्षेत, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तर उत्तर तुम्ही लिहिणार आहात, रायटर्स फादर वॉज ए मेडिकल प्रोफेशनल. रायटर्स फादर हा शब्द तुम्हाला प्रश्नात सापडतो, लक्षात घ्या. तुम्ही परीक्षेत उत्तर लिहिताना माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल असं लिहू नका, कारण त्या उत्तराला तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळतीलच असं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिस्क्राइब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. लेखकाचे कुटुंब जिथं राहत होते त्या कॅम्पसचं, त्या परिसराचं वर्णन करा असा प्रश्न आहे. तर तिसऱ्या ओळीला आपल्याला दिसते, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड लार्ज कॅम्पस. तर आपण उत्तर लिहिताना असं लिहू शकताय, तर आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस. तर उत्तर लिहिताना तुम्ही लिहा, रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. The officers club was adjacent to the boundary wall of their garden. Our garden करा their garden. The compound was luxurious with green grass, colorful flower and host of tall and majestic trees. तर असा बदल करून तुम्हाला परीक्षेत लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण, हाऊ डीड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच. जेवण घेतल्यानंतर फॅमिलीनं कसा आराम घेतला. तर त्याचं उत्तर अंडरलाईन केलेलं आहे, आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ स्टोरी बुक. आता या उत्तरामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. आफ्टर हर्टी लंच हिज पॅरेंट्स किंवा रायटर्स पॅरेंट्स अँड हिज यंगर सिस्टर, मायचं करा हिज किंवा रायटर्स करू शकताय. तर आफ्टर हर्टी लंच रायटर्स पॅरेंट्स अँड हिज यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड रायटर सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. जिथं आय आहे तिथं रायटर लिहायचं आहे. माय पॅरेंटच्या जागी रायटर्स पॅरेंट्स असं लिहायचं आहे. मायच्या जागी हिज हा बदल परीक्षेत तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यासाठी अशी उत्तरे मी इथं तुम्हाला देत आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे साइड पट्टी मधला. What wicked custom is practiced by animals who live in groups? कोणता दुष्ट कस्टम, कोणती दुष्ट रूढी परंपरा याचं आचरण केलं जातं बाय ॲनिमल हू लिव्ह इन ग्रुप, जे प्राणी गटात समूहात राहतात. तर कोणती दुष्ट रूढी किंवा परंपरा आचरणात आणली जाते जे प्राणी ग्रुपमध्ये किंवा गटामध्ये समूहामध्ये राहतात. तर त्याचं उत्तर तुम्हाला अंडरलाईन करून दिलेलं आहे. तर सुरुवात आहे आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट. तर उत्तराचा भाग अपेक्षित असा आहे. तर dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. जो दंडदाकट मेल वानर असतो तो सर्वसाधारणतः आपल्या गटातील इतर लहान नराला किंवा नर असलेल्या पिल्लाला किंवा प्रौढ असलेल्या नराला तो जिवंत ठेवत नाही. याचं उत्तर अंडरलाईन केलेलं आहे. तर तुम्ही हाय असं लिहू शकताय. डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्व्हाइव्ह विदिन इट्स ग्रुप. तर याचं उत्तर असं लिहिणं अपेक्षित आहे. कोणत्या प्रयत्नाची मदत मिळाली त्या बेबी लंगूरमध्ये पुनर्जीवन येण्यासाठी किंवा ते शुद्धीवर येण्यासाठी? कोणते प्रयत्न यशस्वी ठरले? तर त्याचं उत्तर आपण हायलाइट केलेलं आहे. तर पहिलं तुम्ही लिहू शकताय स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. पहिलं हायलाइट केलेलं. दुसरं हायलाइट केलेलं आहे आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. तर तुम्ही तिथं लिहू शकताय रायटर ऑफर्ड हिम पील्ड बनाना. आणि पहिलं लिहा स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड रायटर ऑफर्ड हिम पील्ड बनाना. दीज अटेम्प्ट हेल्प्ड द बेबी लंगूर टू रिवाइव्ह. हा प्रश्नातला भाग तुम्ही लिहू शकता. When did baby langur finally find comfort? शेवटी त्या पिलाला केव्हा आराम मिळाला? When did baby langur finally find comfort? केव्हा त्याला शेवटी आराम मिळाला? तर जेव्हा त्याची आई जमिनीवर उतरली आणि त्या खुराड्यातून त्या पिलाला घेतलं, निरीक्षण केलं, घट्ट कवटाळलं आणि मग तेव्हा त्याला आराम मिळाला. त्याचं अंडरलाईन केलेलं उत्तर आहे. तर शी गेव द बेबी थरो बॉडी इन्स्पेक्शन. तर म्हणू शकताय मदर लंगूर, शी ऐवजी तुम्ही मदर लंगूर लिहा. मदर लंगूर गेव द बेबी थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर bosom. The baby found great solace in her caring arms. हे त्याचं उत्तर तुम्ही अंडरलाईन केलेलं लिहू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड धिस इन्सिडेंट रिव्हील टू द नॅरेटर. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप. प्राणी आणि मानव यांच्यामधलं कोणतं नातं याच्याबद्दल सत्यता लेखकासमोर उघड झाली. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड दिस इन्सिडेंट. या प्रसंगातून या घटनेतून उघड झाली टू द नॅरेटर. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. हायलाइट केलेलं आहे दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship comes to action. Next तुम्ही लिहू शकताय that food was not the only means of communication between man and animal,
but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. तर हे हायलाइट केलेलं उत्तर तुम्ही इथं लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे जो हायलाइट इथं झालेला आहे इथं, व्हॉट डीड मदर सीम्स टू कन्वे टू द नॅरेटर. व्हॉट डीड द मदर सीम्स टू कन्वे टू द नॅरेटर. तर ही माता नॅरेटरला म्हणजेच या लेखकाला काय सांगण्याचा प्रयत्न करत होती. आभार व्यक्त करू इच्छित होती. शी कन्वे नॅरेटेड सायलेंट ग्रॅटिट्यूड. तर सायलेंट ग्रॅटिट्यूड तुम्ही लिहू शकता. सायलेंट ग्रॅटिट्यूड हेच उत्तर लिहा. त्यानंतर आपण पुढे जाऊया इंग्लिश वर्कशॉपमध्ये. Say whether you are agree or disagree with the following statement. Justify your choice with proper reason. तर हा प्रश्न असा आहे मित्रांनो, state whether you agree or disagree with the following statement. तर खालील काही विधानं दिलेली आहेत, त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का नाही. Justify your choice with proper reason. सहमत असाल तर त्या उत्तराचं तुम्ही समर्थन करा, म्हणजे त्याला पुरावा द्या पाठ्यपुस्तकातला. आणि जर असहमत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बॉन्टी. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग, ज्या कंपाऊंडमध्ये लेखक राहत होता. ॲग्री याचं उत्तर तुम्ही लिहू शकता ॲग्री. आणि उत्तराचं समर्थन जस्टिफाय युअर अँसर जे आहे ते आपण जस्टिफाय कसं करणार आहे, तर याला आपल्याला पाठ्यपुस्तकातील पहिल्या पॅराग्राफमध्ये याचं उत्तर सापडतंय. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. इथं आहे, The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers and host of tall and majestic trees. हे त्याचं उत्तर जस्टिफाय करू शकताय. आलं लक्षात. Holidays provide us an opportunity to read various magazines and story books. तर सुट्ट्या आम्हाला संध्या देतात. हॉलिडे प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. विविध मासिके आणि कथा पुस्तक वाचण्यासाठी सुट्ट्या आम्हाला संधी देतात. तर ॲग्री याचं उत्तर तुम्ही ॲग्री देऊ शकता. आणि या उत्तराचं समर्थन तुम्ही करू शकता. तर याचं हॉलिडे प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी फॉर me to become engrossed in various magazines and story books published specially for children in festive season. तर हे उत्तर तुम्ही तिथं समर्थन जस्टिफाय करू शकता. हे उत्तर तुम्ही लिहू शकता. The narrator made mistake by saving the baby langur. लेखकानं चूक केली त्या बेबी लंगूरला म्हणजे छोट्या पिल्लाला वाचून. तर डिसॅग्री याचं जस्टिफाय तुम्ही करू शकताय. इफ नॅरेटर वॉज नॉट सेव्ड दॅट बेबी लंगूर, द मेल लंगूर वुड किल हिम. जर नॅरेटरनं त्या बेबी लंगूरला वाचवलं नसतं तर मेल लंगूरनं त्याला ठार मारला असतं. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन. प्राणी भावना व्यक्त करू शकत नाहीत. तर डिसॅग्री. तर प्राणी भावना व्यक्त करू शकतात. ते आपल्या इमोशन्समधून, गेस्चर्समधून, आवाजामधून भावना व्यक्त करतात. म्हणजे ॲनिमल कॅन एक्सप्रेस देअर इमोशन थ्रू आईज, gesture, body language or sound. They can convey their emotions.
तर त्याचं उत्तर आपल्याला थोडंसं पॅसेजमधलं सुद्धा देता येईल. तर त्याचं उत्तर इथं आहे, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving the child. Gratitude, silent gratitude जे आहे ते तुम्ही लिहू शकताय, किंवा मी जे तुम्हाला सांगितलं ते सुद्धा तुम्ही लिहू शकताय. साऊंड. The narrator was 55 years old when this incident occurred. तर लेखकाचं वय 55 वर्ष होतं जेव्हा हा प्रसंग घडला. तर डिसॅग्री, कारण लेखक 15 वर्षाचा होता जेव्हा हा प्रसंग घडला. शेवटच्या पॅरामध्ये त्याचं उत्तर सापडतंय. 55 years have passed since that day. I am now 70 years old. म्हणजेच रायटरचं वय 15 वर्ष होतं, तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. द नॅरेटर वॉज 15 years old when this incident occurred. हे तुम्ही जस्टिफाय करू शकताय. नेक्स्ट, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप A with their meaning in group B. तर तुम्हाला फ्रेजेस आहेत, हे वाक्यप्रचार आहेत, त्याचे अर्थ ग्रुप बी मध्ये दिलेले आहेत. तर ते आपण इथं बघूया. तर पहिलं स्ट्राईक केलेलं आहे ते बाय मिस्टेकन खुडलं गेलेलं आहे चुकून. तर पहिला आहे टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. तर ए म्हणजे एखाद्या जीवनाचा अविभाज्य घटक बनणे. एखादी गोष्ट एखाद्या जीवनाची अविभाज्य घटक बनते, त्यालाच आपण म्हणतोय टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ. याचं उत्तर 6 नंबर आहे. टू बी अन इसेन्शियल और इंटेग्रल पार्ट, हे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय. नेक्स्ट आहे टू बी एंगोर्स्ड इन, च्यामध्ये गळून जाणे, मग्न होणे. तर याचं उत्तर तुम्ही 5वं टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन, हे उत्तर तुम्ही लिहू शकताय. नेक्स्ट, टू टेक नोटीस ऑफ, एखाद्याकडे लक्ष देणे. म्हणजेच पहिलं उत्तर आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. पहिलाच आकडा लिहा. त्यानंतर आहे टू फिगर आउट, तर्क करणे, अंदाज बांधणे. तर त्याचं उत्तर आहे टू बी एबल टू सॉल्व प्रॉब्लेम. सेकंड आकडा. टू पाउंडर ओव्हर, टू पाउंडर ओव्हर म्हणजेच सखोल विचार करणे. टू थिंक अबाउट सिरियसली, एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करणे. टू थिंक अबाउट सिरियसली. टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, खूप भरून येणे, अत्यानंदित होणे. टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. तर एफ, त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय टू बी अफेक्टेड इमोशनली इन पॉवरफुल वे. टू बी अफेक्टेड इमोशनली इन पॉवरफुल वे, हे त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. टू फाइंड अ सोलॅक म्हणजे काय, आराम आहेसं वाटणे, आराम मिळणे. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. याचं उत्तर हे लिहा. इन अ फ्लॅश मध्येच राहिलं, इन अ फ्लॅश क्षणार्धात. तर त्याचं उत्तर लिहू शकताय तुम्ही क्षणार्धात. नेक्स्ट आहे, लास्ट आहे व्हेरी क्विकली. तर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट इन युअर ओन वर्ड्स, तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाषेतल्या. त्याचं उत्तर वाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. लेखकानं भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष का केलं. त्याचं उत्तर तुम्हाला इथं सापडते. आय बिकेम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. तर इथं लिहू शकताय रायटर बिकेम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक, पहिल्या ठिकाणी लिहू शकताय. आणि दुसऱ्या ठिकाणी रायटर चूज टू इग्नोर, इथं आहे बघा. तर रायटर चूज टू इग्नोर द कम्पॅशन थिंकिंग दॅट. तर उत्तर लिहा रायटर थॉट दॅट. इथनं लिहा द रायटर थॉट दॅट द पॅक ऑफ
dog might have cornered a hapless pig. लेखकानं हा विचार केला की कुत्र्याच्या गारड्यामध्ये एखादे डुक्कर सापडलं असेल आणि त्या डुकरावर ही कुत्री चवताळून भुंकत असतील, म्हणून लेखकानं दुर्लक्ष केलं. तर याचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही लिहू शकताय बिकॉज. दुर्लक्ष करण्याचं कारण काय, इग्नोर करण्याचं कारण काय, तर बिकॉज रायटर बिकेम डीपली ऑब्झर्व इन द बुक. हे पहिलं लिहा. दुसरं लिहा थिंकिंग रायटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पीग. हे उत्तर तुम्ही लिहू शकताय. नेक्स्ट आहे why did the mother langur make no effort to grab her baby from the coop? Why did the mother langur make no effort to grab her baby from the coop? त्या मातेनं आपल्या पिलाला त्या खोरड्यातून घेण्याचा प्रयत्न का केला नाही? Mother langur was able to watching every move writer made असल्या आणि पुढे लिहू शकताय शी कन्व्हिन्स्ड दॅट. तिची खात्री पटलेली होती. शी कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. तर पहिलं लिहू शकताय ती बघू शकत होती. मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव रायटर मेड. दॅट द मदर लंगूर writer's kitchen watching every move the writer made. एक आणि she convinced that no harm was being done to her child. Read the text carefully and arrange the occurrence of the happening in the text. तर a sequential order. Read the text carefully. काळजीपूर्वक हा टेक्स्ट वाचा and arrange the occurrence of happening in the text sequential order. तर आपल्याला योग्य क्रमाने लावायचं आहे. तर एकाचं पहिल्याचं उत्तर तुम्हाला सुरुवातीला दिलेलं आहे आय वॉज एंगर्स्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक. फर्स्ट तर मी गुंग होऊन गेलो अनेक मासिक कथा वाचण्यामध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला क्रम मी सांगतो त्या पद्धतीत तुम्ही लिहू शकताय. तर 2 नंबरला तुम्ही लिहा आय बिकेम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. आय बिकेम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक 5 नंबर लिहू शकताय. त्यानंतर म्हणजे 5 नंबरचं वाक्य लिहा 2 नंबरला. त्यानंतर आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मी ऐकला आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. याला तुम्ही 3 नंबर टाका. 3 नंबरला ते वाक्य लिहा. त्यानंतर तुम्ही 4 नंबरला लिहू शकताय आय सॉ समथिंग हॉरिबल. मी काहीतरी भयानक पाहिलं. तर ह्याला तुम्ही 4 नंबर लिहा. त्यानंतर 5 नंबरला वाक्य लिहा आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. तर त्याचं उत्तर तुम्हाला सापडतंय आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन 4 नंबरला. ह्याला तुम्ही 5 नंबर देऊ शकताय. तर या पद्धतीत तुम्ही नंबर द्यायचे. तर मी तुम्हाला डायरेक्ट नंबर सांगतो मी तुमच्या पटकन लक्षात येईल. तर 1 नंबरचं जे वाक्य आहे आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. ते तुम्ही लिहिताना क्रम देताना 8 नंबर लिहा. 1 ला 8, 2 ला तुम्ही 11 नंबरला वाक्य लिहा 11 नंबर. 3 नंबरचं वाक्य तुम्ही 3 नंबरलाच लिहा. 4 नंबरचं वाक्य तुम्ही 5 नंबरला लिहा 5 नंबरला लिहा. आणि 5 नंबरचं जे वाक्य आहे ते तुम्ही 2 नंबरला लिहा. 6 नंबरचं 1 नंबरला लिहायचंच आहे. 7 नंबरचं जे वाक्य आहे ते तुम्ही 9 नंबरला लिहा 7 ला 9. 8 नंबरचं जे वाक्य आहे ते 13 नंबरला लिहा 13 नंबरला लिहा. त्यानंतर 9 नंबरचं वाक्य जे आहे ते 6 नंबरला लिहा. 10 नंबरचं वाक्य जे आहे ते 4 नंबरला लिहा.
11 नंबरचं जे वाक्य आहे ते तुम्ही 12 नंबरला लिहा. 12 नंबरचं जे वाक्य आहे ते 7 नंबरला लिहा आणि 13 नंबरचं जे वाक्य आहे ते तुम्ही लिहिताना 10 नंबरला लिहा. तर अशा प्रकारे क्रम आहे किंवा तुम्हाला चौकटीत मी क्रम दिलेला आहे ते त्या क्रमानं वाक्य लिहा म्हणजे तुमचं हे उत्तर तयार होईल. नेक्स्ट, discuss the following and write about it in your own words in 5 to 6 lines. What would you do if you found an injured bird while returning from your school? तर तुम्ही काय कराल? What would you do if you find an injured bird while returning from school? तुम्ही शाळेतून घरी परतताय आणि परतत असताना तुम्हाला वाटेत रस्त्यामध्ये एखादा जखमी पक्षी आढळला तर तुम्ही काय कराल? तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. तर आय वुड पिक इट अप अँड वुड बी प्लेस्ड इन स्मॉल कार्डबोर्ड बॉक्स lined up with paper towel or cloth. Then it would be placed in dark quiet area and I would call wild birds center or rehabilitator. In this way I would be helped the injured bird to save its life. Next question आहे, what opinion do you form about the narrator from the story? तर या कथेतून लेखकाबद्दल तुमचं काय मत निर्माण झालेलं आहे? तर लेखकाविषयी तुम्हाला काय वाटतं? तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. आय थिंक द नॅरेटर ऑफ द स्टोरी इज हेल्पफुल. मला असं वाटतं या कथेतला लेखक मदत करणार आहे, हेल्पफुल आहे. ही इज ऑलवेज रेडी टू हेल्प एनीवन हू इज इन ट्रबल. तो नेहमी तत्पर तयार असतो कोणीही संकटात असेल तर त्याला मदत करण्यासाठी. ही इज ऑल्सो स्टडियस स्टुडंट. तो अभ्यासू व्यक्ती आहे. बिकॉज इन द व्हॅकेशन पिरियड ही इज एंगोस्ड विथ मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सुट्टीच्या काळामध्ये सुद्धा लेखक मासिके पुस्तक वाचण्यात घडून जातोय. ही इज व्हेरी काइंड हार्टेड अँड ॲक्टिव्ह पर्सन. तो अत्यंत दयाळू आणि ॲक्टिव्ह व्यक्ती आहे. ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन असंही तुम्ही लिहू शकता. तो अतिशय संवेदनशील लेखक आहे. बिकॉज ही हॅज सेव्ड द लाईफ ऑफ बेबी लंगोर फ्रॉम द अटॅक ऑफ मेल लंगोर. तर हे तुमचं मत या लेखकाविषयी तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर प्रश्न आहे, complete the following and write a paragraph on each of the given activities. तर तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत तिथं. तर मदर चाइल्ड रिलेशनशिप. तर मदर आई आणि लहान मूल, रिलेशनशिप नातं, त्यांच्यामधील नातं काय असतं ते तुम्हाला लिहायचं आहे. तर लव्ह अँड अफेक्शन याच्यामध्ये आई आणि आई आणि लहान मूल, बालक, माता आणि आई यांच्यामधलं नातं असतं प्रेम आणि अफेक्शन, लव्ह प्रेम आणि माया. तर बाकीचे पॉइंट्स तुम्ही लिहू शकता इथं. तर टेकिंग केअर ऑफ द बेबी, माता आपल्या लहान मुलाची काळजी घेते. प्लेइंग विथ द बेबी, आपल्या लहान मुलाबरोबर खेळते. मदर चाइल्ड बॉन्डिंग, आईचं आणि मुलाचं एक घट्ट नातं असतं. मदर चाइल्ड बॉन्डिंग. चाइल्ड सोशल, इमोशनल अँड फिजिकल डेव्हलपमेंट. तर मुलाचा सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासामध्ये आई मदत करत असते. हे लिहू शकताय. त्यानंतर आहे इंजर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. जखमी प्राण्याला तुम्ही कशी मदत कराल.
इंजर्ड ॲनिमल, एक जखमी प्राणी. हाऊ विल यू हेल्प, तुम्ही कशी मदत करा. तर तुम्ही तिथं पॉईंट लिहू शकताय. एक उत्तर तुम्हाला दिलेलं आहे, प्रोव्हाइड वॉटर फूड. तर बाकीचे तुम्ही मुद्दे लिहू शकताय. वॉच हाऊ बॅडली इट हर्ट. दूसरा पॉइंट लिहू शकताय, टेक इट टू अ नियर बाय वेट और वाइल्ड लाइफ रिहॅबिलिटेटर. नेक्स्ट लिहू शकताय, हँडल विथ कॉशन, कीप इट इन द सेफेस्ट प्लेस किंवा सेफ्टी प्लेस, हे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट 7वा आकडा आहे, वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. तर हा प्रश्न परीक्षेमध्ये 1 मार्काला सुरुवातीलाच असतो, पहिल्या प्रश्नामध्येच असतो. तर त्यासाठी हा 7 क्रमांकाचा प्रश्न जो आहे तो उपयुक्त आहे. तर 7 क्रमांकाचा प्रश्न आहे, एन्काउंटर शब्दापासूनच आपल्याला इतर शब्द बनवायचे आहेत. एन्काउंटर, तर पहिला त्यांनी उत्तर दिलेलं आहे, 3 लेटरचा शब्द आहे. एन्काउंटर मधलाच वापरले, TEN 10. त्यानंतर 4 लेटर वर्ड्स केलेला आहे, 4 लेटरचा वर्ड शब्द आहे. टूर, म्हणजे एन्काउंटर मधलेच हे 4 शब्द वापरलेले आहेत, 4 लेटर्स वापरलेत, TOUR. आणि 5 or 6 लेटर वर्ड्स. एंटर. तर याचं तुम्ही उत्तर लिहू शकताय. वर्ड्स मध्ये तुम्ही लिहा, टॉन, टो, TOE, 10 त्यांनी दिलेला आहे. नट, NUT नट, CUT कट, COT कॉट, NET नेट, RUN रन. तर टॉन, टो, 10, नट, कट, कॉट, नेट, रन, हे तुम्ही 3 अक्षरी 3 लेटर वर्ड्स तुम्ही लिहू शकताय. नंतर 4 लेटर वर्ड्स मध्ये तुम्ही लिहा, टूर त्यांनी दिलेला आहे, तर तुम्ही लिहा कॉर्न, CORN, टीन, TEEN, TOUR, टूर त्यांनी दिलेला आहे. टोर, TORE, रेंट, RENT, टॉर्न, TORN, क्यूट, CUTE, लास्ट लिहा ट्री, TREE, ट्री. नेक्स्ट 5-6 लेटर वर्ड्स मध्ये तुम्ही लिहू शकताय, कटर, कोर्ट, एंटर, टेन्युअर, सेंटर, रिसेंट आणि कॉर्नेट. तर कटर, CUTER, कोर्ट, COURT, एंटर, टेन्युअर, TENURE, CENTRE, सेंटर, रिसेंट आणि कॉर्नेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये खालील म्हणीचं भाषांतर करा. आणि हा भाषांतराचा प्रश्न सुद्धा शेवटी परीक्षेमध्ये दिला जातो, त्यासाठी हा क्वेश्चन महत्वाचा. तर जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. याचं उत्तर तुम्ही लिहा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. नेक्स्ट आहे, पेरावे तसे उगवते. पेरावे तसे उगवते, म्हणजे जे पेराल तेच उगवेल, त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय, ॲज यू सो सो शॅल यू रिप. ॲज यू सो म्हणजे पेरणे, सो शॅल यू रिप. रिप म्हणजे कापणी किंवा तेच उगवतं त्याचीच तुम्ही कापणी करता. तर असा हा प्रश्न आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट, यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तर हा प्रश्न जो आहे, प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 10 आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीनच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.